नमस्कार, ईटी न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। मी आहे आपला अँकर संतोष सिंग। नागपूरमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती जपणूक यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला। योग नृत्य परिवार, दर्शन कॉलनी आणि पुलक मंच परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण पार पडले। चला जाणून घेऊया या विशेष कार्यक्रमाची संपूर्ण माहिती। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। सर्वप्रथम पाहूया वृक्षारोपण अभियानाची बातमी। हरित, स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त परिसर घडविणे या संकल्पनेतून दर्शन कॉलनी मैदान आणि बुद्धविहार परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाचे संयोजन राजेश अंबुलकर आणि सचिन नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे उपस्थित होते। प्रमुख पाहुण्या म्हणून नेहरूनगर झोनच्या सभापती सीमा ढोमणे यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले। यावेळी योग नृत्य प्रशिक्षक भुवनेश्वरी धापोडकर, दीपक गुरवे, पुलक मंच परिवाराचे कार्याध्यक्ष नरेश मचाले, राष्ट्रीय संघटन मंत्री मनोज बंड, माध्यम प्रभारी रमेश उदयपूरकर, पुलक महिला मंचाच्या अध्यक्ष प्रतिभा नकाते तसेच झोन 6च्या महामंत्री शुभांगी लांबाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। योग नृत्य परिवारातील साधक बंधू भगिनींनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण केले। विशेष म्हणजे लावलेल्या प्रत्येक झाडाचे पालकत्वही त्यांनी स्वीकारले। ही या उपक्रमाची सर्वात प्रेरणादायी बाब ठरली। यावेळी उपस्थित सर्वांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेत पर्यावरण संरक्षणाचा ठाम संदेश समाजाला दिला। आता पाहूया दुसरी महत्त्वाची बातमी। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। योग नृत्य परिवारातर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। दर्शन कॉलनी येथील बुद्धविहार परिसरात आयोजित या कार्यक्रमात गुरुशिष्य परंपरेचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून योग शिक्षक अनिल पटेल, अध्यक्षस्थानी प्राध्यापक गिरीश हारगोडे तसेच योग नृत्य शिक्षिका कल्पना बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। सर्व गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी भारतीय संस्कृतीतील गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी विचार व्यक्त केले। तसेच विदर्भ हिंदी साहित्य संमेलन नागपूर येथे योग दिनानिमित्त आयोजित नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राजेश अंबोलकर यांनी केले। संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन योग नृत्य परिवार, दर्शन कॉलनी नागपूर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले। पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जपत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश या दोन्ही कार्यक्रमातून देण्यात आला। उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। अशा सकारात्मक, प्रेरणादायी आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ईटी न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार।